हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही बघू शकता माझी तब्येत आज थोडीशी बरोबर नाही आहे, पण रोशनीचं आणि प्राचीचं असं म्हणणं होतं की तिथे तू व्लॉग कर आज दिवसाचं, कारण आम्ही आज बाहेर चाललेलो आहे फिरायला. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी पण कंटिन्यू करणार, बघत राहा. व्हिडिओ तर आम्ही करणारच आहे आज, पण ह्या लोकांचं असं म्हणणं होतं की थोडंसं जर बरं वाटत नाही तर ब्लॉग करूया आपण, म्हणजे मज्जा पण येईल आणि एन्जॉय पण होईल. तर आम्ही आज कुठं चाललेलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजूनच जाईल, पण आता तुम्ही हळूहळू बघू शकता. मी एक दाखवते तुम्हाला की अजूनही कोणीही तयार झालेलं नाही. बघू शकता घड्याळात आता 10:30 वाजलेले आहेत, पण आता तुम्हाला एकेकाचं फेस दाखवते मी. काही जण कसे आवडत बसलेत बघा आता. तर मित्रांनो, आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे, ते आम्हाला रस्त्यात जॉईन करा. हां, ते आम्हाला जॉईन करणारच आहे. सर्वात पहिलं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला एक व्यक्तीला दाखवणार आहे मी आज. तर तिने आत्ता तिचा फेस क्लीन वगैरे केलेला आहे, पण काहीच तिनं एवढा छान मेकअप केला होता ना, प्राचीन आणि तिने मिळून. गाईस, ती झाली तर गाईज, आम्ही असं ठरवलं आहे की थोडंसं बाहेर आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी. तर आज भांगड्या घालायच्या हातात मस्तपैकी. तर प्राचीने आणलेलं आहे, तिनं घातलेलं आहे थोड्याशा भांगड्या. तर तिचं असं म्हणणं आहे की मला पण घातलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते, मला कोणता मॅचिंग होटेल आहे तिथे भांगड्या? काय जे आय थिंक ह्या होतील. हां, काढायचं काही का मी सारी काढेल, पण काढली पुढे मी हिंदी देखो काही खूपच तोंड सुचले माझं. तर प्राचीने काढलेल्या आहेत बांगड्या. आम्ही आता बांगड्या घालायचं असं ठरवलं आहे. छान दिसतात ना, खूप दिवसानंतर बांगड्या घातलेल्या आहेत. तुझं दाखव. काहीच मी तिनं थोडंसंच घातलेलं आहे, थोडंसं मी जास्त घातलं. मला आवडतात बांगड्या फार तर पहिल्यापासूनच. मी बघू शकता आमच्या प्राचीचा फायनल लुक. तर हे गाईस, आता आम्ही चाललोय फिरायला. तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये समजेलच की आम्ही कुठे चाललोय. तर हे बघा, आमचा आशिष 5,000चं बूट घालत आहे, तुम्हाला दिसेलच. आणि इकडे बघा, हे आमचे पप्पा 2,000चे बूट घालत आहे. 2,000 न 18,000चे घालतो. तर हे बघा, इकडे बूट घालायचे झाले. सॉरी, आमचे पप्पा म्हणतात की 3,500चे बूट आहे ते बघा. 3,500. तर हे बघा, पप्पांचा आता दुसरा बूट आणून दिलेला आहे मम्मीनं. आमच्या मम्मीचं पण बघा, मम्मी इकडे या. तर आमचे पप्पा दुसरा बूट बी घालत आहेत. तर आशीचे पण बूट घालून झालेले आहेत. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, इकडे स्नेहल बसलेले, इकडे प्राचीताई बसलेले. तर फायनली आम्ही काहीच आलेलो आहे. तर मित्रांनो, आम्ही जात आहे. मी कसा दिसत आहे कमेंटमध्ये सांगा. तर काहीच फायनली आम्ही आता दरवाजा बंद करून निघालेलो आहे. खूप वेळापासून निघत होते, पण आता आम्ही फायनली निघालेलो. तर नेक्स्ट ब्लॉग आम्ही तुम्हाला नक्कीच कंटिन्यू करू. आता आम्ही लिफ्टपाशी येऊन थांबले. हे सगळ्यांनी हाय करा. तर नेक्स्ट ब्लॉग आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. एक फॅमिली आपली अर्ध्या वाटेत आलेला आहे, तर त्यांना पण आपण घेऊन जाणार आहे. काही रोशनी डुकरी नाही, मस्त दिख रही है. बाय. कितीसाठी पुढं प्राचीन आधीच ठरवलं होतं की आतमध्ये सोडून जागा जास्त घेणार आहे ती. बोगद्यापर्यंत चालला जरा. आता ती काहीच बोगद्यापर्यंत गेल्यानंतर आम्हाला सेकंड गाडी भेटणार आहे. आमची फर्स्ट गाडी भेटणार आहे आम्हाला. बाकी सगळी गाडी चांगली बसली. तर आम्ही असं ठरवलं होतं की गाडीत जागा होणार नाही आम्हाला जास्त. खूप दिवसानंतर आम्ही सोबत चाललेलो आहे. आमचा प्लॅन. तर तुम्ही बघू शकता आपल्या गाडीमध्ये एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे.
हाय कर त्यानं काय पण आणलं असतं. तुझं नाव काय आराध्या? आराध्या महेंद्र पवार. पूर्ण नाव सांगितलीस तू सांगितली तिने आराध्या महेंद्र पवार. बघा हे तर नाटक झालं. आता घाट सुरू झाला. सोनेरी सोनेरी बाल जीवाचे झाले महाल बांगडीचा कलर लाल बांगडी कुठं सोबत ना बस का तर फायनली गाईज 2 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा आराध्या ए आराध्या चल चला फायनली गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि गर्दी तर खूप आहे कारण आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तर बघूया आपण चला. तर आम्ही आता अर्ध्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. दर्शनाची लाईन बघू शकता किती मोठी लागली, खूप मोठी लागली. तर हिला माझ्यासोबत ठेवून उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा आम्ही इथं बसलेलो आहे थोडा वेळ. आता जेव्हा वरती नंबर लागेल आमचा तेव्हा आम्ही वरती जाणार आहे. इकडं आम्ही आता चहा प्यायला थांबलेलो आहे. दही आहे का? तर तुम्ही बघू शकता आराध्या चहा पिते. मी अशी येते ना. इकडे काय झाले आराध्याचं. आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि आता पाऊस येणार आहे असं वाटतं. हो दीदी लोकांची लाईन खूप मोठी आहे. टिकली लाव की ते टिकली लाव. तुला पण काढले. हा लावले. चल तुला लावले. चल
पण हे ह्याला कुठं देवीला कुठं लावतात त्या वाचलं. तर आम्ही आता अर्ध्या लाईटमध्ये पोहोचलेलो आहे. आवाज नाही येतो त्याच्यामध्ये. थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे मंदिरात आणि आता आम्ही थांबलेलो आहे लाईनमध्ये. खूपच मोठी लाईन लावलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. 2:30 वाजता. तिकडे चढायची तिथे चढे आपण पुढे गेल्या चढे हा. तर फायनली गाईच आम्ही आता अर्धा तासानंतर तर गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे परत. चला. काय झालं रोशनी? काय झालं तुला सांग? फोटो माझा काढलेला नाही सांगा तुम्ही. तर रोशनीचा एक पण फोटो काढला नाही असं रोशनीचं म्हणणं आहे. तर आपण रोशनीचा फोटो काढूया आणि पुन्हा एकदा परत आपला ब्लॉग कंटिन्यू करू. तर दर्शन झालेलं आहे आमचं. 1 तासानंतर आम्हाला लाईनमध्ये दर्शन भेटलेलं आहे आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा चालू करण्यासाठी मनाई होती तरी पण आम्ही छोटंसं घेतलेलं आहे. तो बघितलं असेल आत्ताच पाठीमागे. तर आता आपण रोशनीचे फोटो घेऊ. तर रोशनीचे फोटो काढलेले होते आपण. रोशनीचे फोटो काढून घेतलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहे मंदिराच्या पायऱ्या उतरत खाली. उलटच सगळे आले आपण घालता तुम्ही सगळे हाय हाती रंगते का सर बदल आहे. तर देवीच्या दारात आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत. तेव्हा किती छान वाटायच्या बांगड्या. दर्शन तर झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललेलो आहे गाडीच्या दिशेने. तर सगळे पुढे गेले आहेत. इथे आशीर्वाद दुकानं वगैरे ते सगळं असतं. तर गाईज आम्ही आता इथे थांबलेलो आहे. उतर नीट पडलं बघ थांब. तर अजून थांब जरा. तर गाईज आम्ही आता इथे थांबलेलो आहे झाडाच्या. आता आम्ही इथंच जेवायचं ठरवलं आहे या लोकांनी सगळ्यांनी. तर आम्ही इथे जेवायला थांबणार आहे. पण बसायला जागाच नाही. सावली असली सावली. आता ना आम्ही आता झाडाच्या खाली जेवायला बसलेलो आहे. काय वाटते तुला आराध्या? छान वाटते पण छान वाटते ना. मस्त असं इथे झाड आणि झाडाच्या सावलीला आणि मस्त हवा पण लागते. काय माहिती सगळेजण जेवायला बसले. सगळं झाड तोडलं. झाड तोडले मी घे सगळं झाड तोडलेलं आहे. हाय काय आता आपण काय म्हणणार आहे उडणार आहे. मी आता उडणार आहे. कुठं कुठं? उडणार आहे? उडणार आहे म्हणजे वाऱ्यावर जाणार आहे. पप्पा गेले. हाय का? मी आता जेवायला बसलो. चपाती बनायची चपाती खावी काय खाल्लं तू आता? चपाती खायची नाही मला कोळी पोळी कोळम. कोळम हा बघा अद्वैत कसा लाजतोय. बघा लाजतोय कसा. हळूच लाजतोय.
अरे ते भांडी टाकून ठेवायचं. नाही, तुला घासायला लावायची आता. तू घासायची भांडी सगळी आता. ना कुठं आहे पाणी होतं. पाणी आणू आपण. पाणी एवढं आहे ना आज. 2 बाटल्या आहेत अजून पाण्याच्या. ते फक्त ठेवले डबे सगळे घासून घे. त्याच्यावर 2 झाले तर बाय. आम्ही आता मध्येच गाड्या थांबवून इथे करवंद खायला थांबलेलो आहे. तर जायचं करवंद खायला. हा चला चला चल चल गाडी यायच्या आज. तर एक तुम्ही बघू शकता एक सगळेजण कशी करवंद खायला शिरलेली आहेत. दगडातनं अशा पूर्ण दगडातनं वरती येऊन आम्ही अर्ध्या डोंगरामध्ये आम्हाला फक्त एवढीशीच करवंद भेटली. तेवढीशाने काय होणार आहे आमचं. बाकी त्यांनी काढलेलं आहे थोडीशी, पण मला फक्त एवढंच दिलेले आहेत करवंद. चल अर्ध्या थांबणार आहेस तू तिथे? थांबणार आहे? नाही, चला जायचंय खाली आपल्याला. नाहीच आहेत वरती इकडं पण. खाली चल. तिला घे आदवीतला घे उचलून. आदवीत पुढे येते तिकडे जा. ये पप्पा येते ती. दीदी उचलून घेईल तुला. जा ये इकडं. चल पडशील. दगड दगड उचलून घे त्याला. तर फायनली अद्वैत रोशनी तिकडे आलेला आहे. तर मित्रांनो एक पण करवंद भेटलेलं कच्ची करवंद आणलेले आहेत. दगड खूपच आहे तिकडं. त्यात मेनमध्ये चप्पल पण घातलेली आहे पायामध्ये. तर गाईज 2 जागी थांबल्याच्या नंतर आम्हाला करवंद भेटलेले आहेत. तर आता आम्ही खाल्लेले आहेत खूप सारे करवंद. तसे भेटलेत आम्हाला. ह्या साईडला जे होते त्यांना 2 भेटले, पण आम्हाला ह्या साईडला एक पण नाही भेटलं करवंद. सो आम्ही आता खाली निघून आलेलो आहे आणि हे सगळेजण आता खाली उतरलेले आहेत. तर आता गाडी काढतोय आम्ही. आता आम्ही घरी चाललेलो आहे. आता आम्ही घरी जात आहोत. तर ह्यांनी बघा कसली करवंद आणली. ते पिकलेली गावली नाही बघा. पिकलेली गावली नाही म्हणून ती उलटी आल्या कसं उचाले तीच माहित नाही पडत. तर यांना पिकलेली करवंद गावली नाहीत म्हणून कच्ची करवंद काढून आणलेली आहेत. उलटी आल्या कसं उचाले ती माहितीच पडत. सो झालेलं आता देवदर्शन. चला आता चला. करवंद भेटली की विकत घे. बाय बाय. आम्ही आता चाललेलो आहे. पहिले दिवस चल बस स्विमिंग पूलात जायचं. चला बाय बाय.